नागपुर से एक बड़ी खबर सामने आई है, जहां सोशल मीडिया पर फैलने वाली अफवाहों, आपत्तिजनक पोस्ट और साइबर अपराधों पर लगाम कसने के लिए पुलिस ने एक खास टेक्नोलॉजिकल पहल की है। गरुड़ दृष्टि एक ऐसा डिजिटल टूल लॉन्च किया गया है जो अब हर पोस्ट पर नजर रखेगा। इसके साथ ही नागपुर साइबर पुलिस थाने में एक अत्याधुनिक साइबर और सोशल मीडिया लैब का उद्घाटन किया गया है। सोशल मीडिया पर भड़काऊ पोस्ट, अफवाहें, हिंसा को उकसाने वाली बातें या देश विरोधी गतिविधियों की तुरंत पहचान करने के लिए हमने गरुड़ दृष्टि नाम का मॉनिटरिंग टूल और सोशल मीडिया व साइबर लैब की शुरुआत की है। इससे हमें डिजिटल अपराधों के सबूत जुटाने में भी बड़ी मदद मिलेगी। इस सिस्टम की खास बात यह है कि यह सोशल मीडिया प्लेटफॉर्म्स जैसे फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, यूट्यूब आदि पर 24/7 नजर रखेगा। कोई भी अफवाह, भड़काऊ बयान या राष्ट्र विरोधी गतिविधि सामने आते ही पुलिस अलर्ट हो जाएगी। इस साइबर और सोशल मीडिया लैब में अत्याधुनिक तकनीक का उपयोग कर संदिग्ध पोस्ट को ट्रैक, मॉनिटर और रियल टाइम में रिपोर्ट किया जा सकेगा। डिजिटल सबूतों को सुरक्षित रखने की भी विशेष व्यवस्था की गई है। सवाल यह है कि क्या आम नागरिकों की भूमिका भी इस सिस्टम में होगी? पुलिस का कहना है कि अगर किसी को कोई भी संदिग्ध या भड़काऊ पोस्ट दिखती है तो वो सीधे नागपुर साइबर पुलिस को रिपोर्ट कर सकता है। हम आम लोगों से अपील करते हैं कि सोशल मीडिया पर सतर्क रहे। अगर कोई ऐसी पोस्ट दिख के जिससे सामाजिक सौहार्द बिगड़ सकता है तो उसकी तुरंत जानकारी दे। आपकी रिपोर्ट से कई संभावित अपराध रोके जा सकते हैं। अब नागपुर पुलिस के पास है गरुड़ दृष्टि, जो हर अफवाह पर रखेगी पैनी नजर। तकनीक के इस मजबूत कदम से उम्मीद की जा रही है कि डिजिटल अपराधों पर लगाम कसने में बड़ा बदलाव देखने को मिलेगा। नागपुर से न्यूज फर्स्ट के लिए रोशन बोकड़े की रिपोर्ट। सध्या सोशल मीडियावर पोस्ट येतात आणि पोस्टचा ओरिजिन किंवा त्याच्यात काय सांगण्यात आलेलं आहे ह्युमनली इट बिकम्स लिटल डिफिकल्ट. मग याच्यासाठी आपल्याकडे जे टूल्स आहेत ते पण ॲडव्हान्स टूल्स पाहिजे. मग सोशल मीडिया मॉनिटरिंग टूल्स जे आहे सध्या आपल्याला जे मिळालेले आहेत त्याचा वापर आपण वेगवेगळे कामासाठी करणार आहे. सोशल मीडियावर काय कोण पोस्ट करतोय त्याच्यात आपण कीवर्ड बेस्ड सर्च आपण करू शकतोय. तसेच आपण जे काही जर काही वेपन्स वगैरे किंवा इतर गोष्टी जर कोणी टाकली तर तेही आपण ऑटोमॅटिकली ते बघू शकतो. मग हे जे ज्याप्रमाणे याचे ॲडव्हान्स टूल्स आता मिळत आहे त्याचा फायदा आपल्याला पोलिसिंगमध्ये होणार आहे. एक ते कुठलीही गोष्ट होण्याची अगोदर जसं क्राईम आहे किंवा कॉम्युनल टेन्शन असली किंवा एखादे पॉलिटिकल व्यक्तीबद्दल कोणी काही लिहिलं तर ही सगळी गोष्ट जर आपल्याला आगाऊ माहिती मिळाली तर आपण त्याच्यावर कंट्रोल किंवा अंकुश आणू शकतोय. या दृष्टीने जर आपण पाहिलं तर याचा भरपूर फायदा आपल्याला होणार आहे. रील्स वगैरे सर त्या पद्धतीनं खूप येतात. ट्रॅफिक व्हायलेशन असतं, खूप लोक रूफ उघडून गाडीचे प्रवास करत असतात आणि अशा खूप साऱ्या रील्स येतात. फक्त अशा पद्धतीनं सोशल मीडियावरती असे रील्स किंवा ट्रॅफिक व्हायलेशन, ऑटोमध्ये काही महिलांसोबत काही छेडखानी झाली असे जे व्हिडिओ जर काही आले त्याच्यावर या संदर्भात काही विशेष व्यवस्था आहे का? फक्त तुम्ही सांगितलं तेवढ्यावरच हे कंट्रोल आहे? हे जे आहे सगळं AI बेस्ड आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स बेस्ड आहे. आणि याचे अगोदर मी आपल्याला सांगू शकतोय की मागच्या वर्षी आपण सिम्बा टूल एक आणला होता आणि त्याचाही वापर आपण याच्यासाठी करतोय. आणि ते आपली जे FR बेस्ड कॅमेराज आहेत त्याच्या ॲनालिसिस आपण सिम्बा ॲप्रूव्ह करतो. आणि हे जे सध्या जे टूल्स नवीन आपण वापरणार आहे तेही सगळे असेच आहे जे AI बेस्ड आहे. म्हणजे ते ॲनलाइज करू शकतात आणि काय त्याच्यात आहे त्या बेसिसवर आपल्याला माहिती मिळेल. तर ही जी आहे ॲडव्हान्स टूल्स आहे आणि त्याचा फायदा त्या अनुषंगाने आपल्याला होणार आहे. जसे व्हेकल ट्रॅफिक व्हायलेशन असले किंवा एखादा डार्क एरिया किंवा असा एरिया जिथे काही इलॉजिकल मुवमेंट आपल्याला दिसत आहे किंवा ही सगळी जी माहिती आपल्याला ऑन स्क्रीन दिसेल आणि आपल्या लोकांना त्याचा फायदा होईल. टूल्स जे आहेत ते ऑटोमॅटिक पद्धतीने सुद्धा यातून काही फायदा होणार आहे का त्याला? हे जे आहे आपण ही माहिती जसे फ्लॅग होते आणि ती माहिती मिळाल्यानंतर आपण संबंधित जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे त्याला आपण सांगणार आहे आणि मग त्याच्यावर ते त्यांना म्हणजे त्याला डाऊन करायचे ती कमेंट्स किंवा फोटोग्राफ किंवा व्हिडिओ रील्स वगैरे किंवा इतर काही करायचे ते आपण करू शकणार. आणि ते जे सगळं आहे ते आपल्याला ऑटो बेस्ड असणार. या सगळ्यामध्ये अनेकदा असे पाहिजे सोशल मीडियावर काही वस्तू विकल्या जातात किंवा काही ऑफर दिल्या जातात, फेक अकाउंट्स दिले जातात. त्यामध्ये कुठेतरी अंकुश बसवण्यासाठी ह्या टूल्सचा फायदा होऊ शकतो.
हे जे आहे थोडं डीप बेस्ड तुम्ही हे म्हणताय जे माहिती आहे तर ते याचे किती वापर होईल कारण ही जे आहे हे अल्गोरिदम बेस्ड असतात आणि डीप किंवा फेक जे माहिती आहे त्याच्या कुठपर्यंत वापर आहे ते आपल्याला आता कळेल म्हणजे वापर जसं जसं याच्या होईल आणि त्या अनुषंगाने जसे जसे आपला सिस्टम इंटेलिजंट होईल त्या अनुषंगाने आपल्याला त्याचा फायदा होणार आहे. सर, या सगळ्या ऑपरेशनसाठी कुठेतरी मॅन पॉवर लागणार आहे. मॅन पॉवर कशा पद्धतीने वापरला जाणार सायबरमध्ये अगोदरच जे आहे कुठेतरी एक अनेक पद्धती आहे त्या सगळ्याचा भार जे आहे जसं पीआय लेवलवर आम्ही एपीआय पीएसआय आणि आमचे जे अंमलदार आहे फार मोठी संख्यामध्ये जवळपास 30-35च्या आपल्याकडे स्टाफ आहे. हे टूल्स जर व्यवस्थित वापरले तर त्याचे जास्त मॅनपॉवरची अशी गरज नसणार आहे आपल्याला. नुसते ऑब्झर्वेशन फार महत्वपूर्ण याच्यात राहणार आहे आणि अलर्ट जसे मिळतील अलर्ट अनालाइज आपल्याला करायचे त्याच्यात जास्त मॅनपॉवरची अशी काही गरज राहणार नाही परंतु ते टेक्निकली साऊंड आणि एज्युकेटेड राहिले पाहिजे याच्यावर आमचा फोकस राहील. अम्बॅसिडर जे निवडलेले आहेत त्यांचं सुद्धा या सगळ्या मदत घेणार आहे त्यांचा काय रोल असणार. ते जे अम्बॅसिडर आहेत त्याच्या मल्टी टास्किंग आहे त्यांच्या रोल राहील याच्यात एक ते अवेअरनेस पसरवण्यासाठी तसेच याचे जे काय काय अजून याच्यात डेव्हलप आपण केला पाहिजे त्याच्यासाठी अनालिसिससाठी आणि काय आपण प्रिडिक्ट याच्यामुळे करू शकतोय त्याच्यासाठी त्यांच्या फार मोठा याच्यात रोल राहणार आहे. सर हे सांगा ITMS येणार होता इंटिग्रेटेड ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम एक नवीन सिस्टीम आणणार होतं त्यासाठी फंड त्यांनी मंजूर झालेला आहे. ऑटो रिक्षावरती तुम्ही मोठ्या प्रमाणात कारवाई 2-3 दिवस झाली नंतर ते ज्यांनी कारवाई केली त्यांची ट्रान्सफर झाली म्हणजे त्यांना पदोन्नती मिळाली अकोल्यामध्ये. त्यामुळे ट्रॅफिक मॅनेजमेंट आणि त्याच्यामध्ये ऑटो रिक्षा आहे सगळ्यात आणि ई रिक्षा हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. ही सिस्टीम केव्हा लागू होणार आहे इंटिग्रेटेड ट्रॅफिक मॅनेजमेंट. ITMS जे आहे आणि बाकीचे जे सिस्टम आहे सध्या त्यांच्याबद्दल टेंडरिंग सिस्टम चालू आहे. जे टेंडर वगैरे झाले नंतर ही सगळी प्रक्रिया आपल्याला दिसेल कारण तो सध्या त्याच्यात थोडासा अजून वेळ लागणार आहे परंतु त्यासाठी आमची प्रक्रिया चालू आहे. सर नागपूरमध्ये हे ऑटो रिक्षा आणि ई रिक्षा खूप ट्रॅफिक तुम्हाला खूप ठिकाणी डायव्हर्जन करावं लागतंय खूप ठिकाणी सिग्नल बंद ठेवावं लागतात राहणे कॉलनी वगैरे. तर ऑटो रिक्षा आणि ई रिक्षा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे शहरातला सध्या. त्याच्यावरती काय पुढच्या काळामध्ये काही वर्कशॉप वगैरे त्यांचं ट्रेनिंग एकदा झालं होतं 8 दिवसापूर्वी पुन्हा एकदा असं काही वर्कशॉप वगैरे. ही जी आहे ऑनगोईंग प्रोसेस आहे त्यांची ट्रेनिंग असो किंवा जसं शहरामध्ये काही काम पण चालू आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तर हे जर असलं तर आपल्याला काही वेळेस ट्रॅफिक डायव्हर्ट करावा लागतो थांबवावा लागतो किंवा वन वे करावा लागतो. ही प्रक्रिया आहे आणि ते नेहमी असे राहतातच आणि जेव्हा हे आपले काम सगळे संपतील त्याच्यानंतर अजून आपल्याला दिसेल की आपलं ट्रॅफिक अजून फ्लो त्याच्यात चांगलं झालेलं आहे स्ट्रीमलाईन झालेलं आहे. सर आपण नागपुरात बघत आहात चोरीचा प्रमाण मोबाईल चोरीचं प्रमाण वाढलेलं आहे अशामध्ये आपला हा सॉफ्टवेअर काम करेल का? जे तुम्ही म्हणाले याच्या जे मोबाईल्स बद्दल जे तुम्ही म्हणाले तर त्याच्या सेंट्रल पोर्टल आहे त्याच्यावर आपण हे टाकतो. त्याच्यात आयपॅड असो मोबाईल फोन असो लॅपटॉप असो हे जे आहे त्याच्या IMI नंबर वगैरे जे असतात ते त्याच्यावर आपण नेहमी टाकत राहतो आणि ज्या वेळेस तो रियूज होतो त्यावेळेस लगेच त्याच्याबद्दल आपल्याला माहिती मिळतात आणि ते डिटेक्शन मध्ये जातात.